काय मग आजचा दिवस कसा होता तुझा? आजचा दिवस आजाराची सेवा करण्यात गेलेला आहे. हो हो. नो 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 नो. आणि काय केलं, आणि घरामध्ये सॉकर खेळलं की मला नाही जमत बघायला ते. अगं आजारी आता तो काय बाहेर जाऊन खेळणार आहे का? तर मला मानसिक दृष्ट्या नाही आवडत की असा तो सॉफ्ट बॉल असा यो करून एकदम असं कुठेतरी फर्निचरच्या कुठल्या तरी पुस्तकांचे एक लडू खाली पडतं सगळं, किंवा अजून कुठेतरी जाऊन अडकतो. मग किचन मध्येच जातो वगैरे असं. पण तो सॉफ्ट बॉल पण होतो का असं सॉफ्ट बॉल बरोबर पण? ही कितीही टॉवेलची गुंडाळी करून जरी कशाला तरी जोरात मारलं तर पडेलच ना ती गोष्ट. म्हणजे पण मला वाटतं की हा माझाच प्रॉब्लेम अर्थातच आहे, म्हणजे काय नाही ते का. झालंच म्हणजे इट इज ऑल युअर प्रॉब्लेम हे एकदा एक्सेप्ट केलं ना माणसाने की केलंय. मूव्ह ऑन विथ लाईफ. बरोबर आहे. मला काय कळलं की काल मी जेव्हा परवा म्हणजे जेव्हा सॉकरला गेले होते, तर तिथे ती जे सगळ्या ज्या सॉकर मॉम असतात त्यातली एक मला सांगत होती की मला इतकं अवघड जातं ना रात्री गेल्यानंतर कुकिंग वगैरे करायला आणि सगळ्यांना जेवायला द्यायला. सारखा हा शॉट मारत असतो, मग मला वाटतं काहीतरी असं होईल पडेल. मी ओरडतात वगैरे असं तिच्या गावीच नव्हतं की हे इथे नाही करायचं असं. त्याच्या अराउंड कसं आपलं आयुष्य करायचं असं ती मला सांगत होती. आणि मग मला असं मी दिसत होते वसा 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 करताना. इथेच कशाला खेळायला पाहिजे, इथेच कशाला हे करायला पाहिजे. बिचारीने जायचं कुठे हे नाही सांगत, फक्त इथे नाही. शक्य नाही, माझ्या आजूबाजूला नाही, माझ्या विसिनिटीवर. तुझा दिस कसा गेला, तुझा दिस? आज माझी हेअर अपॉइंटमेंट होती, हेअर हा. अपॉइंटमेंट. हा. हा घेतला का हा स्पा? चांगले दिसतात ह्या तुझे. हेअर माझी चांगली दिसत. हॅ, काहीतरी. माझी माझी स्टायलिश म्हणे की तुला तिने कापले वगैरे ओके नंतर मला विचारते कुठल्या साईडला पार्ट करू. म्हटलं मी म्हणजे डिपेंड्स म्हणजे कधी इकडे करते कधी इकडे असं माझं काही ठरलेलं नाहीये कुठेही कर. मग तिने या साईडला हा हे छान दिसतंय तू इथे पण करू शकते हे पण छान दिसतंय वगैरे सगळं झालं ओके. नंतर ती मला म्हणाली की तू ना तू आता मुलीला आणा चाललीस की नाही मग तू असं मधनं पार्ट कर म्हणजे तिला पण वाटेल की यो एकदम आपली आई कशी आता दिस इज द ट्रेंड आणि असं कसं. हा मधलं मिडल पार्ट इज द यंग ट्रेंड असं. आहे का आता हा शी? मग मी ऍक्च्युली मी तिच्याकडून कॉस्कोला गेले तोपर्यंत साईड पार्ट होता. नंतर म्हटलं बघूया ही म्हणते एवढं अगदी म्हणते तर बघूया ट्राय करून ठीक आहे. तर एरवी मी कापून जाते तेव्हा काही मला रिस्पॉन्स नसतो हा ठीकच आहे नेहमी सारखेच वटेवर राईट. तर मी मग तिला पिकअप करताना पिकअप लाईन मध्ये गेल्यावरती मी असे चेंज केले आणि मिडल पार्ट केलं वगैरे आणि अशी बसले होते. आल्या आल्या ओ युअर हेअर लुक सो प्रिटी. रिअली. मला वाटलं की मी चांगले कापले असतील असेल ओके. मग मी म्हटलं हा हो मी आता केस कापून आले आय हॅड माय हेअर अपॉइंटमेंट वगैरे ते सगळं झालं. मग घरी आल्यावरती परत आपण रेग्युलर लेट इव्हेंच्युअली असं केसात हात गेला की असं होत. ती म्हणते इव व्हॉट हॅपेंड. तर ते ऍक्च्युली पार्टमुळे तिला वाटलं की भारी केस कापले विदाउट मिडल पार्ट इज अ गुड हेअर कट. साइड म्हणजे पार्ट इज नॉट अ गुड हेअर कट. तू सगळे पैसे वाया घालवलेस म्हणजे थोडक्यात. फक्त मला असं करायचं होतं. काहीच नाहीये. हे मला माहित नव्हतं, पण मला असं एक मी ठरवलंय आपलं आपलंच अनेक वर्ष की आपलं पण अजून बावळट दिसतो असं मध्ये पाठ केलं. मध्ये मला पण असं वाटतं मी तिला पण म्हटलं मी हेअर स्टाईलिस्टला की आयुष्यभर आता मी साईड पार्टच केलंय आता मी नाही चेंज म्हणजे एक तर ऑलरेडी आपल्याला डीप रुटेड डीप रुटेड इश्यूज आहेत आपले हे हे बद्दल. हेअर बद्दल त्यामुळे दिस इज हाऊ इट विल स्टे. तर असं That आहे. was it. That was my day. It was full of hair appointment, Costco, कितीला बांबू? Kroger, and Ubering. हा कॉस्कोचा बांबू किती होता? मला असं हा वाटतंय ते 200-300च्या खाली कधीच नसतो आणि मी लिटरली दोन गोष्टी घ्यायला गेले होते. मी सांगतेय तुला याच्यावर काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. कारण मी परवा रिटर्न करायला गेले होते फक्त. पण तसं घडलं नाही त्याच्यामुळे. आणि मला कळतच नाही की मला हे असं समजतं की हे होलसेल साठी म्हणजे ज्यांचे मोठे फॅमिलीज आहेत त्यांच्यासाठी आहे म्हणजे बनलं. अडीच फॅमिलीसाठी नाहीये का? 2 + अर्धा किंवा काइंड ऑफ पाऊण ह्याच्यासाठी नाहीये.
तरी एवढे पैसे खर्च करून मी काय करते देवालाच माहिती. आणि वर ती चेकआउट वाली मला विचारते, यू फाउंड एव्हरीथिंग यू वॉन्टेड. मी आज तिला म्हणलं, अँड सम मोर ऍज यू कॅन सी. नॉट निडेड ॲट ऑल. म्हणजे लिटरली 2 गोष्टी घ्यायला गेले होते मी. मी मोजून नाही, हे 2 पटकन पिक करू, मग अनुष्काला पिक करायचंय. कसलं काय, पूर्ण कार्ट भरून वा वा. ते ना असं काहीतरी हॅपी गॅस वगैरे सोडत असतील त्या स्टोअर मध्ये, शॉपिंग गॅस. भरून भरून नको असलेल्या वस्तू घेऊन जातात बावळ्या. डेफिनेटली सायकोलॉजिकल काहीतरी आहे कॉस्को मध्ये. गडबड आहे, अवघड आहे. देर इज नेव्हर अ प्लॅन्ड, म्हणजे अशी लिस्ट बनवून जायचं. हो ना. या विकेंडला मला एकही गेम नाहीये. मी फक्त आणि फक्त घरात बसणार आहे उठल्यापासून. वा वा. करायला म्हणजे मला असं विड्रॉल सिम्पटमच आल्यासारखं झालं की आपल्याला कुठेच जायचं नाहीये, कुठेच ड्राईव्ह करायचं नाहीये. घर आता एकदम चकाचक करून टाकतो बघ. तो बस मी नाही बसणार आता. अगं म्हणजे आता बॉल लागून लागून सगळं इकडे तिकडे पडलं असेल, ते सगळं आवरून आता चकाचक कर. हा वाट बघ. नाही मी असं आता मी आज सकाळी कोणाला सांगत होते, दीदीला सांगत होते. ती मला काहीतरी म्हणत होती. हा ती मला म्हणत होती तिच्याकडे कसं कोणतरी आलं होतं आणि मग त्यांना काहीतरी खूप पराठे करायचे होते वगैरे, तर तिने तिच्या बाईंना सांगितलं की कसे तुम्ही ते करा वगैरे. मग तिने मला विचारलं तू करतेस का हल्ली पराठे वगैरे, तर मी तिला म्हणलं नाही मी आता काहीच लाटत, म्हणजे ते माझ्या आयुष्यात नाही आता. मग ती म्हणली तुझ्याकडे किती पोळपाट लाटणी आहेत. म्हणलं हा वेगळा विषय. किती पोळपाट फ्रीज मध्ये किती आहेत ते धरून सांग तिला. तिला सांगितलं की 4 वगैरे असतील आणि त्यातलं एक तर म्हणजे माझ्या ती एक माझ्या मैत्रिणीचा तो लुक पण माझ्या लक्षात आहे. म्हणजे तर मी तिला म्हणलं की मला असं तो अखंड पाहिजे. म्हणजे त्याचे खालचे पाय त्याच लाकडाचं ते झाडं ठेवायला व्यवस्थित मजबूत हवंय आपल्याला. तर तिने असं माझ्याकडे पाहिलं होती, म्हणजे अगं वर्ण पोळ्या लाटायच्या तर खालनं का अखंड पाहिजे. तिला असं कळतच नव्हतं की एवढी वर्ष झाल्यावर लग्नाला एक तर पोळपाट का हवाय हा प्रश्न. एवढं वर्ष केलं काय. आणि मग मी तिला सांगत होते की मग एक स्टीलचा आहे त्याचा असा डुडुक डुडुक असा आवाज येतो सारखा, मग ते मला मान्य नव्हतं. मग दुसरा एक होता त्याला खिळ्यानी असे लाकडी खालचं हे लावलं होतं ते मला मान्य. मला बरंच काय काय मान्यच नव्हतं म्हणजे. आणि घेताना ते लक्षात आलं नसेलच. नव्हतं आलं. मग ती मला म्हणजे तिला असं वाटलं की हे काही योग्य नाहीये वगैरे, पण तरी आम्ही गेलो आणि मग आम्ही ते घेतलं. म्हणजे तुळशीबागेतल्या एका विशिष्ट दुकानात वगैरे जाऊन. आणि आता ते सगळेच धूळ खातात कारण आता पोळ्या हा विषय संपलेला आहे लाईफ मधनं आता. तू फ्रीजर मध्ये एकदा तरी चेक कर एखादा असेल. आज मला तरी दाखवलं, कोण एक मैत्रीण आली होती कारली न्यायला, खूप आली होती आज कारली. तर तिला मी असं दाखवत होते की माझ्याकडे किती 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 आईस क्यूब्स आहेत. तर ती अशी ठार झाली होती म्हणजे. हा तर कशानं विषय निघाला, ती मला म्हणली की ती असं औषध म्हणून ते कारल्याचा ज्यूस वापरते. ठीक आहे. तर ती मला म्हणली की मी कारल्याचे छोटे छोटे तुकडे करून ते फ्रीज करते. तर मला कळतच नव्हतं की व्हाय राईट, म्हणजे तिला त्याचा ज्यूस काढायचा आहे. मग ज्यूसच काढून पण फ्रीज करू शकतो ना आपण आईस्क्रीम. तर तिला असं वाटलं काय म्हणजे कमाल आयडिया आहे. मग मी तिला लगेच ओके असंच झालं म्हणजे. मग तुझं लगेच दाखवले का तुझे स्टॅश ऑफ आईस क्यूब आईस क्यूब आईस क्यूब आईस क्यूब. तत्काळ दाखवलं मी तिला. पण मी आय एम टेलिंग यू ते ब्लू कलरचे इतके गोड दिसतात, इतके गोड दिसतात की बाज. बाय द वे 3-4 शेंगा आल्यात पण आता. म्हणजे आपल्या भविष्य आहे. तुझ्या घरी तो गोकर्ण यायला भविष्य आहे आता. व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस. हाय मला माहितीये लगेच मी अनुष्काचं नाव काढल्यावरती मुलीला हवंय म्हटल्यावरती लगेच त्याच्यात प्रगती झालेली आहे. 2 वर्षापासून सांगते त्यात काही प्रगती नव्हती. नाही ते अशक्तच होतं ना. ते माझ्याकडे पण मागच्या वर्षीपर्यंत असं अशक्तिशच होतं. म्हणजे असं नको येऊ का नको अशी 4-5 फुलं यायची. आता गणेश वेलनी टेक ओव्हर केलं असणार त्याला. गणेश वेल पर्यंत. अगं ती गणेश वेल मी म्हणजे सतत मी त्याचं निर्दालन केलेलं आहे आता बऱ्यापैकी. ती गराज मधलं कॉन्क्रीट फोडून आली अगं.
आई म्हणजे मी आज म्हणजे मला त्या जीवाचं असं हे झालं की ओके ये बाबा तुला सगळं आय कॅनॉट स्टॉप यू म्हणजे. ओ माय गॉड, हे हो, काही आहे. काहीही अर्थ नाहीये. आणि ते एवढूसं फुल असं त्याची बी दिसणार सुद्धा नाही, म्हणजे कुठून कुठे पडली आणि कसं आलंय. आणि मी फार एक झाड आहे ते. 4 वर्षापूर्वी मूर्खासारखं असं अमूल्य ठेवा असल्यासारखी त्या बिया जपून वगैरे आणून लावून वगैरे आणि मग ते रान झालं होतं त्याचं सगळीकडे, जंगल म्हणजे. हो, आणि मी पण अगदी मागून घेतले होते, मला दे ना गणेश, गणपतीसाठी वाईन वगैरे. पहिल्या वर्षातच आय कुडंट, आय हो. कॅन नॉट, बाकी काही वाढू देत नाही. तुला असा भाग पाहिजे तुझ्या घराचा की जिथे तुला नुसतं बघायचंय पण तिथे तुझा रीच नाहीये, म्हणजे हम्म. नुसतं एक लांब कुठेतरी असं छान, किती छान तिथे दिसत. ऍक्च्युली लावलं मी मागे, जिथे ते फायर पिट वगैरे आहे राईट, त्याच्या बाजूला लावलं मी, कारण तिथे जंगलच आहे राईट, तिथे काही वाढू दे इट विल पिक, पण तिथे नाही वाढायचं त्याला. त्याला म्हणा मग आता घरी जा तू. तुझ्या कॉन्क्रीट मध्ये चालतंय, पण माझ्या जंगलामध्ये नाही चालत तिथं. नाही, माझ्या नेबर्स कडे पण आलंय ते बीच आणि ते मी माझाच गुण चूक आहे ती, त्याच्यामुळे मी गप्प बसलेली आहे पण. तू लोकांना झाडांबरोबर पाली हो आणि हो, गणेश असं देत देत, म्हणजे एक्स्ट्राच जे काय वरती देतेस ना, ते नको देत जाऊस. खराय खराय. यावेळेला आता मला तुला जो डबल मोगरा द्यायचा आहे तर ते अगं एवढूस सरड्याचं पिल्लू पाहिलं परवा मी, म्हणजे त्या गोकर्णाचं पान केवढं छोटं असतं त्यावर होतं ते काहीतरी करत, मला दिसलंच नाही, म्हणजे ते असं काहीतरी बारीक हल्ल्यावर मी म्हणलं ओ माय गॉड, म्हणजे तुला खरंच काहीतरी देताना असं पूर्ण झटकून वगैरेच बघायला पाहिजे. काही मला आमच्याकडे तर प्रॉपर रेनबो सरडे आहेत यावर्षी. हो 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 ग्रीन, येल्लो, ग्रीन विथ रेड, ब्राऊन, ब्राऊन अँड ग्रीन, असे सगळे, ब्लू अँड असं सगळे कुठलाही रंग. हो हो, आणि ते सर्वत्र आहेत असे, सगळ्या पाना फुलांवर असे ते बागडतायत म्हणजे. पण आता झाडं आत आणायला पाहिजेत, घरी जागा नाहीये. एक जास्वंदाचं ते असं खूप मोठं झालंय, म्हणजे ऍक्च्युली मोठं नाही झालंय ते, मोठ्या कुंडीत लावलं मी, कारण हा, 2 लावले, एक व्हाईट आणि रेड एकाच कुंडीत लावलं. ओके. तर ते मागच्या वर्षी त्याला खूप फुलं आली, हो आतमध्ये आणलं, परत यावर्षी बाहेर त्याला सगळे ते आतमध्ये आल्यानंतर ते एफिड आणि ह्या त्या सगळं झालं होतं. मग ते परत यावर्षी बाहेर नेलं, तर त्याला मान्यच नाही, त्यांनी पूर्ण सीझन मध्ये 2 फुलं दिली. हा, मी रे मग आता त्याला बाहेर ठेवणार आहे आणि त्याला ते कव्हर करून ट्राय करणार आहे, कारण एवढे मोठ्या मोठ्या कुंड्या 5-5 कुठून आणू मी आतमध्ये, आणि आणण्यापेक्षा, आणि आम्हाला तर डेक रंगवायचा आहे, तर तो माणूस मला ₹500 एक्स्ट्रा सांगतोय, कारण तुमच्या कुंड्या खूप आहेत म्हणे, मला त्या खाली द्यायला कष्ट पडतील. म्हटलं $500 कुंड्या, इतके नाही झाडं. त्याला म्हणून आम्ही थोडे पैसे खर्च करतो त्याच्यासाठी, तुला द्यायला नाही येत आमच्याकडे. आल्या ती मला, सो मेनी ट्रीज, सो मेनी ट्रीज, सो मेनी ट्रीज. मला वाटलं कौतुक करते, मी पण आपलं आय लव्ह गार्डनिंग वगैरे सुरू केलं. नंतर जेव्हा त्यांनी एस्टिमेट दिला, तेव्हा म्हणे की इट विल बी $500 मोर. म्हटलं कशासाठी $500 मोर? म्हणे सो मेनी प्लांट्स टू टेक डाऊनस्टेअर्स अँड पिक अप. म्हटलं अरे, हे तर माझ्या लक्षात झालं नव्हतं की हा अँगल आहे तुझा. आय नो. मग सांगितलं असतं ना, आता काढूनच टाकायचे वगैरे. मी त्याला सांगितलं, नो नो, इन विंटर दे गोना कम इन बाय द टाइम यू पेंट, डोंट वरी. हो सिरियसली, काहीच अर्थ नाहीये. उघड आहे अशा रीतीने, आजचा दिवस मावळलेला आहे नाही का. ओके डॉक्स, ठीक आहे मग, बाय बाय. बाय बाय. बाय.